या ठिकाणी बघा एक क्वेश्चन आहे, 2चा घातांक x बरोबर 32, तर x बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची. अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, आता इथे 2चा घातांक x आहे ना, तर हे जे 32 दिलेले दुसऱ्या साईडला, तर या 32 ला तुम्हाला 2च्या स्वरूपामध्ये लिहायचे, जेणेकरून 2 ला काहीतरी घात येईल. आता या ठिकाणी बघा 32 ला आपण या पद्धतीने लिहू शकतो, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 32 बघा कसं होतं, यालाच तुम्ही 2चा घातांक 2 किती वेळेस आले, 1 2 3 4 5, 2चा घातांक 5 असं लिहू शकतो. ठीक आहे. मग आता हे खरंच 32 होतात का, तर पाहिजे हे बेदुनी 4, हे बेदुनी 4. ठीक आहे. हे 4 आणि 4 सॉरी, हे 4 चौक 16 होतील, बरोबर आहे. हे 16 आणि गुणिला 2 किती होतात 32, तर हे बरोबर आहे. मग यालाच आपण कसं लिहू शकतो, 2चा घातांक 5. मग या ठिकाणी कसं लिहिता येईल आपल्याला, 2चा घातांक x बरोबर 2चा घातांक 5. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा एक नियम आहे. नियम असा आहे, जर समजा दोन संख्या आहेत दोन्ही बाजूंना आणि दोघांचा पाया समान आहे, आता इथे बघा a आणि इकडे पण a, तर हा झाला पाया. तर हा पाया जर समान असेल दोन्ही साईडला, तर अशा वेळेस त्यांचे जे काही घातांक असतात ते असे बरोबरीत आपण घेत असतो, ते असं घ्यावं लागतं. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने हा नियम इथे वापरता येईल. या ठिकाणी बघा दोघांचा पाया समान आहे, दोन्ही ठिकाणी 2 2 आहे, बरोबर आहे. आणि यांची जे काही या 2चा घातांक x आहे आणि या 2चा घातांक किती 5 आहे, आणि ते काय याचं तुम्हाला बरोबरीचं चिन्ह आहे, म्हणजे x ची किंमत किती मिळते मग आपल्याला 5. तर या पद्धतीने हा नियम वापरून ही उदाहरणे आपल्याला ते सोडवायची.